वनमंत्री गणेश नाईक एकनाथ शिंदेंचा पिच्छा सोडण्याचं नाव घेत नाहीत, कारण गणेश नाईकांनी नगरविकास खात्यावर ताशेरे ओढत पुन्हा एकदा शिंदेंवर हल्लाबोल केला। याआधी देखील गणेश नाईकांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं होतं। नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शाळा, उद्यानं आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे मागितलेलं भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीनं बिल्डराच्या घशात घातल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला। बागेकरता, एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। परंतु मला इथे सांगावंसं वाटतं की स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता तर उलट जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे। त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरचे डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये असं मला वाटतं। तुम्ही या दरबारात आलाय तो त्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। बघा, गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत। ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गानं काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही। त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी।